नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कलावी वाणिज्य महाविद्यालय उन्हाळे समाजशास्त्र विभाग। आज आपण या ठिकाणी अभ्यासक्रमानुसार समाजशास्त्र विषयातील टॉपिक नंबर 1 समाजशास्त्राचे स्वरूप द नेचर ऑफ सोशियोलॉजी या प्रकरणातील समाजशास्त्र, त्याचा असलेला अर्थ, व्याख्या आणि अभ्यास विषय यासंबंधी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। समाजशास्त्र हे 19व्या शतकामध्ये एक स्वतंत्र सामाजिक शास्त्र म्हणून उदयास आलेले शास्त्र म्हणून ओळखले जाते। तेव्हापासून वैज्ञानिक भूमिकेतून मानवी समाजातील सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली। समाजशास्त्र हे इतर विषयांच्या तुलनेत एक आधुनिक शास्त्र या नात्याने अलीकडील आधुनिक काळामध्ये एक विकसित व उदयास आलेले शास्त्र म्हणून इथं ओळखले जाते। समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना, त्याचे स्वरूप विचारामध्ये घेत असताना, मानव हा एक मनुष्य प्राणी आहे जो समाजात राहतो। समूह करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते। तो एकटा कधीही राहत नाही। म्हणूनच तर मानवाचे वर्णन सुप्रसिद्ध विचारवंत एरिस्टॉटल यांनी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे केलेले आहे। मानवाला समाजातच राहून त्याची जी काही गरज म्हणतो ती इथं पूर्ण करावी लागत असते। त्या गरजांमध्ये शारीरिक, मानसिक, भौतिक अशा अनेक प्रकारच्या गरजा येतात आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर मानवांच्या सहकार्यातून मानवाने या ठिकाणी समाज विकसित केला आहे। या समाजाचा अभ्यास करणारं, एक वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करणारं एक शास्त्र म्हणून समाजशास्त्र ओळखले जाते। समाजशास्त्र विषय, त्याचा अर्थ या ठिकाणी पाहत असताना, समाजशास्त्राचा जनक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम समाजशास्त्र या शब्दाचा या ठिकाणी वापर केलेला आपल्याला दिसून येतो। मानवाच्या सहयोगाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कॉम्टनी समाजशास्त्र, ज्याला आपण सोशियोलॉजी असं म्हणतो, हे नाव या ठिकाणी दिलं। ऑगस्ट कॉम्टनी 1839 साली पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा 6 खंडांचा ग्रंथ लिहिला। या 6 खंडातील 4थ्या खंडामध्ये या ठिकाणी त्यांनी सोशियोलॉजी या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केलेला दिसून येतो। सोशियोलॉजी या शब्दाचा अर्थ बघत असताना या ठिकाणी आपल्याला सोशियोलॉजी हा शब्द सोसियस प्लस लोगस या 2 शब्दापासून तयार झालेला दिसतो। सोसियस या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर त्याचा अर्थ हा सहचार किंवा त्यालाच आपण सवंगडी असं म्हणतो, तो सांगितला जातो। आणि लोगस या शब्दाचा अर्थ जर बघितला तर तो या ठिकाणी शास्त्र आणि सिद्धांत म्हणून सांगितला जातो। यावरूनच सोसियस आणि लोगस या दोन्ही शब्दाच्या एकत्रीकरणातून सोशियोलॉजी हा शब्द इथं झालेला आपल्याला दिसतो। आणि मग सोशियोलॉजी या शब्दाचा अर्थ जर बघितला तर समाजाचे विज्ञान किंवा शास्त्र असा या ठिकाणी त्याचा अर्थ सांगितला जातो। समाजविषयक शास्त्र तेच समाजशास्त्र असा थोडक्यात समाजशास्त्राचा अर्थ या ठिकाणी ऑगस्ट कॉम्टनी सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्याचबरोबर आधुनिक समाजातील मानवी समाजाच्या ज्या काही मानवी समस्या असतात त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विज्ञानवादी भूमिकेतून समाजाची चिकित्सा करणारं शास्त्र म्हणून कॉम्टनी समाजशास्त्र आवश्यक मानलं आणि त्या कारणास्तव ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक, फादर ऑफ सोशियोलॉजी म्हणून या ठिकाणी ओळखले जातं। त्यानंतर समाजशास्त्राची व्याख्या विचारात घेत असताना या ठिकाणी ऑगस्ट कॉम्ट यांनी जी समाजशास्त्राची व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सामाजिक व्यवस्था व प्रगती यांचं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र। त्यानंतर जर आपण समाजशास्त्राची व्याख्या विचारामध्ये घेतली तर मॅक आयवर व पेज यांनी समाजशास्त्र म्हणजे काय हे सांगत असताना सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर किंगले डेव्हिस यांनी सुद्धा समाजशास्त्र हे समाजाविषयीचं सामान्य विज्ञान आहे असं सांगितलेलं आहे। या ठिकाणी समाजशास्त्रांच्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी अनेक समाजशास्त्रज्ञांच्या समाजशास्त्रांच्या व्याख्या
विचारात घेतल्याबरोबर आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राची व्याख्या सांगत असताना त्या व्याख्येमध्ये आपला स्वतःचा विचार मांडलेला दिसतो आणि ह्या विचारावरूनच या ठिकाणी ज्यावेळी आपण सर्वसमावेशक अशी समाजशास्त्राची व्याख्या बघतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये असं सांगितलं जातं की समाजशास्त्र म्हणजे काय, तर मानवी समाजाचा, त्याचबरोबर मानवाच्या सामाजिक संबंधाचा, मानवाच्या संस्कृतीचा, मानवाच्या सामाजिक आंतरक्रियांचा व मानवाच्या सामाजिक समूहांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय, अशी सर्वसमावेशक समाजशास्त्राची व्याख्या या ठिकाणी सांगितली जाते. त्यानंतर समाजशास्त्राचा अर्थ, अभ्यास विषय समाजशास्त्राची व्याख्या यावरून समाजशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे तो या ठिकाणी स्पष्ट होण्यास मदत होते, ज्याला द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी असं म्हटलं जातं. समाजशास्त्राचा अभ्यास विषय विचारात घेत असताना संपूर्ण मानवी समाजातील विविध घटकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र असल्या कारणानं या ठिकाणी ॲलेक्स इंकेल्स हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनी समाजशास्त्राच्या अभ्यास विषयाबाबत जे विवेचन केले आहे त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी समाविष्ट केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मानवी समाज, संस्कृती, सामाजिक क्रिया, सामाजिक संबंध, त्याचबरोबर व्यक्तिमत्व, ग्रामीण, नागरी, आदिवासी समुदाय, समाजामध्ये असलेली लोकसंख्या, जाती व्यवस्था, त्याच्या जोडीला जर आपण बघितलं तर मग ज्या काही समाजामध्ये मानवामध्ये आंतरक्रियेच्या स्वरूपामध्ये असलेल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, समायोजन, स्तरीकरण, सामाजिक विचलन, सामाजिक भेद आणि सामाजिक परिवर्तन इत्यादीचा याच्यामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु ज्यावेळी आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय विचारात घेतो त्यावेळी या ठिकाणी असं दिसून येतं की समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये या ठिकाणी नमूद केलेल्या तिन्ही घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला घटक येतो तो मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास, दुसरा घटक येतो तो भिन्न मानवी समाजांचा व त्यातील सामाजिक समूहांचा अभ्यास आणि तिसरा येतो तो अतिशय महत्त्वाचा अखिल मानव समाजाचा अभ्यास. आता यामध्ये पहिला जो घटक आहे मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास, त्याच्यामध्ये असं दिसून येतं की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये राहत असताना त्याची जी काही सुरुवात होते ती त्याच्या जन्मापासून होते. जन्मापासून प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे सामाजिक वर्तन म्हणून विचारामध्ये घेतलं जातं, कारण वर्तनाचा आविष्कार हा नेहमी परस्पर संबंधातून होतो आणि सामाजिक वर्तनाचा अन्वयार्थ लावणं हे व्यक्तीचे परस्पर संबंध व त्याचे स्वरूप समजावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. मग व्यक्ती समाजामध्ये राहत असताना इतरांशी किंवा समूहांशी कशा प्रकारे वर्तन करते ह्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र त्याच्या अभ्यास विषयामध्ये इथं काय करतं तर मानवाच्या वर्तनाचा जो काही अभ्यास म्हणतो तो इथं महत्त्वाचा ठरून त्यासंबंधी अभ्यास करतं. त्याचबरोबर मानवाचे जे काही समाजातले सामाजिक संबंध असतात हे नेहमीच स्थळ काल सापेक्ष असतात. त्याच्यामध्ये नेहमी सतत बदल होत असतो आणि मग त्या बदलाला अनुसरून जर आपण बघितलं तर मग हे परस्पर संबंध अनेक प्रकारचे जे काही श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा समानता म्हणतो किंवा जे काही नातेसंबंध असतात मग त्यामध्ये जर आपण कुटुंब हा सामाजिक समूह विचारामध्ये घेतला तर कुटुंबामध्ये असलेले आई वडील असतील किंवा आई मुलगा असेल, भाऊ बहीण असेल, म्हणजे हा नातेसंबंध. त्यानंतर इतर जे दुय्यम समूह आहेत प्रत्येक समूहानुसार इथं जे काही वर्तन म्हणतो ते इथं बदलत असतं आणि त्यामुळे या ठिकाणी मानवाचं परस्परांशी इतरांशी होणारं वर्तन हे भिन्नतेच्या पातळीवरती निर्देश करणारं ठरतं आणि त्यामुळेच मग मानवी समाजाचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी पहिला घटक हा अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास. आणि मग त्यामध्ये बघा आपण आपला भारतीय समाज विचारामध्ये घेतला तर आपल्या भारतीय समाजाचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे ते 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये पहिला येतो तो आदिवासी समाज, दुसरा येतो ग्रामीण समाज आणि तिसरा येतो तो शहरी समाज. मग ह्या तिन्ही समाजामध्ये जर आपण बघितला तर प्रत्येक समुदायातील परस्पर संबंध वेगळे असतात, वर्तनविषयक जे काही नियम म्हणतो ते भिन्न असतात
आणि मग त्यामुळेच बघा विविध मानवी सामाजिक वर्तनाचा अभ्यास हा समाजशास्त्रात केला जातो आणि त्या दृष्टीने हा पहिला घटक मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय ठरतो। त्यानंतर दुसरा घटक आहे तो भिन्न मानव समाजाचा व त्यातील सामाजिक समूहाचा अभ्यास। कोणताही मानव समाज हा अनेक परस्पर संबंधित व त्याच्या जोडीला परस्परावलंबी सामाजिक समूहांनी बनलेला असतो। प्रत्येक सामाजिक समूह हा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे इतर समूहाशी परस्पर संबंधित येऊन एकमेकांशी जोडला गेल्यामुळं प्रत्येक मानवी समाजामध्ये आपल्याला असं दिसून येतं की अनेक प्रकारचे सामाजिक समूह अस्तित्वात असतात आणि या समूहांच्या माध्यमातून मानवाची कोणती ना कोणती तरी गरज या ठिकाणी पूर्ण होत असते। व त्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा त्यामध्ये सामाजिक समूह आपण बघायला गेलो तर अगदी मग सुरुवात होते ती कुटुंबापासून होते। मग कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो ते कार्यालय असेल, गाव असेल किंवा जे आपण राहतो ते जे काही राज्य असेल, म्हणजे अशा अनेक प्रकारचे जे काही सामाजिक समूह असतात त्या समूहाशी व्यक्ती काय झालेली असते तर प्रत्यक्षरित्या या ठिकाणी जोडलेली असते आणि मग त्यामुळं भिन्न भिन्न मानवी समाजामध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे अनेक सामाजिक समूह असतात तर ते इतरांपेक्षा वेगळे असल्या कारणानं त्यांचा देखील अभ्यास करणं या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये महत्त्वाचं आहे। आणि मग अलीकडच्या काळाचा जर आपण विचार केला तर बघा समाजशास्त्र हे जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्थूल अभ्यास करण्यावरती मग त्यामध्ये स्थूल अभ्यास करण्यापेक्षा जास्त करून सूक्ष्म अभ्यासाकडे अधिक लक्ष देतं आणि मग त्या कारणानं एखाद्या शहराचा किंवा त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही मानवी सामाजिक समस्या असतील त्या समस्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर मग इथं भिन्न असलेले जे काही सामाजिक समूह म्हणतो ते इथं महत्त्वाचे ठरतात आणि मग त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मग या ठिकाणी बघा समाजशास्त्राचा हा जो अभ्यास विषयामधला दुसरा घटक आहे भिन्न मानव समाजाचा व त्यातील सामाजिक समूहाचा अभ्यास हा सुद्धा इथं अभ्यास विषय ठरत असलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर तिसरा घटक आहे तो अखिल मानव समाजाचा अभ्यास। त्यामध्ये जर आपण बघितलं तर समाजशास्त्र हे वेगवेगळ्या समाजांचा समूहांचा अभ्यास करण्यावरती फक्त भर देतं असं नाही तर या ठिकाणी संपूर्ण मानव समाज याचा देखील अभ्यास करणं हा सुद्धा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे। मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळी आपण अखिल मानव समाज म्हणतो त्यावेळी मग फक्त इथं आपला भारतीय समाजच विचारात घेऊन चालत नाही। जगाच्या पाठीवरती संपूर्ण जीवसृष्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मानव वास्तव्य करतो त्या सगळ्याचा या ठिकाणी समावेश होतो आणि मग त्याला अनुसरून जगभरातील भिन्न भिन्न समाजामध्ये अनेक बाबतीत भिन्नता असते हे सुद्धा मत समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। तरी सुद्धा काही ठराविक घटकांचा जर या ठिकाणी समाजशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास विचारामध्ये आपण घेतला तर असं दिसून येतं की मग अखिल म्हणजे अर्थात जो समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यांनी जे काही निष्कर्ष काढले ते संपूर्ण मानव समाजाला लागू होतात। मग त्यामध्ये जर आपण उदाहरणादाखल बघायला गेलो तर बघा एडवर्ड वेस्टरमार्क हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं तर संपूर्ण जगभरातील मानवी समाजामध्ये जी काही विवाह संस्था आहे तिचा अभ्यास करून काय केलेला आहे तर बघा या ठिकाणी हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅरेज हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर संपूर्ण अखिल मानवी समाजामध्ये या ठिकाणी मग ही विवाह संस्था का उदयाला आली त्याच्या पाठीमागं काय कारणं आहेत, मग विवाह केल्यानंतर कुटुंब, मग कुटुंब का आलं, या सगळ्याचं त्यांनी जी काही मीमांसा म्हणतो विवेचन म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसून येतं। त्याच्यानंतर बघा अखिल मानव समाजाचा अभ्यास करूनच एमिल डुर्खाई या समाजशास्त्रज्ञांनी काय केले तर समाजशास्त्रामध्ये मानवी समाजासंबंधी आत्महत्येचा जो सिद्धांत म्हणतो तो देखील इथं त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि मग त्या सिद्धांताला अनुसरून त्यांनी काय केलेलं आहे तर मग ही जी काही आत्महत्या होत असते मग ती आत्महत्या होण्याला कोणकोणते घटक कारणीभूत असतात, जबाबदार असतात। मग समाजामध्ये राहत असताना अशा ज्यावेळी ही जी काही समस्या असते ही जास्त प्रमाणामध्ये वाढली तर ती सामाजिक समस्या बनते, मग त्याच्यावरती काय उपाययोजना असतात तर ह्याचा जो काही उहापोह म्हणतो तो त्यांनी इथं केलेला दिसून येतो। त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर यांनी सुद्धा काय केलंय तर बघा या ठिकाणी सामाजिक उत्क्रांतीवादाचा जो
सिद्धांत म्हणतो तो या ठिकाणी मांडलेला दिसून येतो। आणि कार्ल मार्क्सचा जर आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा वर्ग विग्रह आणि अतिरिक्त मूल्याचा भांडवलशाहीवरती आधारित असलेला जो मार्क्सचा जो वर्ग सिद्धांत म्हणतो किंवा संघर्ष सिद्धांत म्हणतो तो इथे त्यांनी मांडलेला दिसून येतो। मग या ठिकाणी बघा एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण अखिल मानवी समाज या घटकाचा ज्यावेळी आपण विचार करतो अभ्यास विषयामध्ये त्यावेळी संपूर्ण सृष्टीतील मानवी समाज हा काय केलेला असतो तर केंद्रस्थानी ठेवूनच इथं जे काही निष्कर्ष म्हणतो ते या ठिकाणी काढलेले दिसून येतात। आणि मग हा जो शेवटचा घटक आहे अखिल मानवी समाजाचा अभ्यास हा समाजशास्त्राच्या अभ्यास विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून विचारात घेतला जातो। या ठिकाणी जर आपण समाजशास्त्राचा अर्थ व्याख्या आणि अभ्यास विषय जर विचारामध्ये घेतला तर साहजिकच या ठिकाणी आपल्याला काय दिसतं तर बघा समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये मानवी परस्पर संबंध, मानवी सामाजिक वर्तन, भिन्न मानवी समाज, मानवी सामाजिक समूह आणि अखिल मानव समाज यांच्या अध्ययनाचा समावेश होतो असं आपल्याला या ठिकाणी दिसतं। या व्हिडिओमध्ये आपण हा मुद्दा इथं कव्हर केलेला आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राचा उदय व विकास याची असलेली रूपरेषा ती पाहणार आहोत। धन्यवाद।